आपण पाहत आहात जनतेचा खरा आवाज विजय वार्ता न्यूज। आजच्या या शुभ मुहूर्तावर आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये मानसी कलेक्शनचा शुभारंभ झाला असं सर्वप्रथम मी जाहीर करते। आणि या शुभारंभाप्रसंगी आज येथे उपस्थित असलेले जे फुलंब्रीचे सुपुत्र विधान परिषदेचे आमदार मान्य सुहासभाऊ शिरसाट, आज येथे उपस्थित असलेल्या दमधडाडीच्या नेत्या नगरसेविका माधुरीताई यादवंत, दुसऱ्या नगरसेविका सुनीताताई, उपस्थित असलेले मालती वहिनी आणि भारतीताईंच्यावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या सर्वच मैत्रिणी, उपस्थित असलेले माझे सर्व बंधू, आज मी सर्वप्रथम भारतीताईंना आपणा सर्वांच्या वतीने मनपूर्वक अशा शुभेच्छा देते। आणि आजच्या या प्रसंगी भाऊ मी थोडंसं लवकर आले त्यामुळे मला त्यांचा पूर्ण इतिहास त्यांनी सांगितला, त्यांच्या मैत्रिणी भेटल्या त्यांनी पण सांगितला आणि अगदी छोटेखानी सुरुवात भारतीताईंनी केली। आणि आज श्री संतोषरावजी चाबुकस्वार यांनी खंबीरपणाने भारतीताईंची साथ दिली आणि त्यामुळे आज भारतीताईंचा एवढा विस्तार आपल्या या बुटीकचा झालेला आहे। आत्ताच आपल्याला शुभेच्छा दिल्या की आपलं आता एका छोट्या बुटीकचं मोठं दुकान झालं आणि आता मोठ्या याच्या अनेक ब्रँचेस आपल्या होत आणि आमच्या सर्व महिला भगिनींची व्यवस्था त्यामुळे होणार। कारण साडी म्हटलं की आमच्या महिलांचा आवडता विषय आणि त्यामुळे किती ब्रँचेस तुम्ही काढल्या तरी आम्हाला सर्व मैत्रिणींना त्या कमी पडतील। त्यामुळे आमच्या सर्व मैत्रिणींच्या वतीने आपला विस्तार हो अशा शुभेच्छा मी देते। आणि खरंच महिलांच्या मध्ये चिकाटी असते आणि त्यांनी ठरवलं तर त्या ते करून दाखवतात आणि ह्या चिकाटीचं दर्शन आज आपल्याला इथे भारतीताईंच्या या कलेक्शनमध्ये आपल्याला दिसून येतंय। ताई खरंच तुम्ही कष्ट केले, प्रामाणिकपणाने काम केलं, क्वालिटी जपली आणि त्यामुळेच आपला विस्तार झाला। निश्चितपणाने आपल्या या सर्व गुणामुळे आपल्याला निश्चितच आपल्या शाखा सर्वत्र पसरायला वेळ लागणार नाही। मी आपल्याला मनपूर्वक परत एकदा शुभेच्छा देते आणि आता सविस्तर मार्गदर्शन आपल्याला भाऊ करतील। मला थोडे फुलंब्रीकडे कार्यक्रम आहे त्याच्यामुळे मी आपली रजा घेते। धन्यवाद। व्यासपीठावर उपस्थित आत्ताच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं अशा अनुराधाताई माननीय आमदार आणि आत्ता नवनिर्वाचित आमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणारे असे सुहासभाऊ शिरसाट आणि सुनीताताई सोनवणे, उपस्थित सर्व माझ्या बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मानसीताई आणि चाबुकस्वार परिवाराला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देते
आणि खरं म्हणजे त्यांचा हा प्रवास आम्ही अत्यंत सगळ्यांनी जवळून पाहिलेला आहे. आणि एखाद्या छोट्या लावलेल्या रोपाचं मोठं झाड होतोय, वटवृक्ष होतो, हे बघणं खूप आनंद असं असतं. आणि आमची एक मैत्रीण इतक्या धडाडीने चांगल्या पद्धतीने पुढे जात आहे, याचा आम्हाला खरोखर मनापासून आनंद होत आहे. या परिवाराला मी मनापासून शुभेच्छा देते. आणि मानसीताई, आमच्यासाठी तुम्ही छान कॉटनचं कलेक्शन आणता म्हणून आम्हालाही चांगलं वाटतं. तर आणि आताच भाऊंनी सांगितलंय की भाऊ कुठे मागे पडणार नाही, त्याच्यामुळे आम्ही अजून आनंदी झालेलो. तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आणि आम्ही सगळेजण तुमच्या पुढच्या ब्रँचेस जेवढ्या ओपन होणार आहे त्याला येणार आहोत, यात काही शंका नाही. आम्हाला बोलवलं आणि सगळ्यांशी संवाद करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपलं मनापासून ऋण व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गमतीचा भाग जर सोडला तर निश्चितपणे आज मी ज्या यशाच्या शिखरावर पोचलो असं म्हणता येईल, किंवा मला ज्या जबाबदाऱ्या मिळाल्या त्याच्यामध्ये खरंच जो हिस्सा असतो, तो जे पाठीमागं महिला उभे असते तर त्याचा मोठा हिस्सा असतो. आणि माझ्या आयुष्यामध्ये काम करत असताना मला नाही वाटत की लग्न झाल्यानंतर मी कधीही वेळेवर घरी पोचलो किंवा वेळेवर जेवायला पोचलो असं मला एकदाही आठवत नाही. म्हणजे कितीही वाट बघितली तरी मी काही वेळेवर पोचलो नाही. आणि त्याच्यामुळे तिने सवय करून घेतली की आता वाट बघायचीच नाही, जेव्हा येतील तेव्हा येतील. आणि तो जो सपोर्ट मला मिळाला, तिची हिंमत मला त्या ठिकाणाहून मिळाली, तर त्याच्याचमुळं मी काम करू शकलो. मी कधीही विचार केला नाही सकाळी केव्हा निघालो आणि रात्री केव्हा घरी पोचलो. तर सांगायचा उद्देश हा की ताई, तुम्ही सुद्धा ही चिकाटी तुमच्यात सुद्धा निश्चितपणे असणार आहे. आणि या चिकाटीच्या माध्यमातूनच या आमच्या माता भगिनी पुढं जात असतात. आणि मी एक उदाहरण, मी पहिल्यांदाच बोललो ताई, मी विधान भवनात गेल्यानंतर ज्या सभागृहामध्ये गेलो, मी शोधत होतो विषय की मी पहिल्यांदा बोलावं तर कुठला तरी चांगला विषय पाहिजे. आणि माझा आवडीचा विषय थोडासा शेती हा विषय माझ्या आवडीचा आहे, मला तो आवडतो, लोकांच्या मध्ये राहायला आवडतं, त्यांचे प्रश्न सोडवायला आवडतात, म्हणून तो विषय मी विचार करत होतो. आणि ते विचार करत असतानाच अगदी विधेयक समोर आलं की शेतकरी महिला सक्षमीकरणाचं विधेयक समोर आलं. आणि मला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ती म्हणजे चांगल्या विषयापासून सुरुवात करण्याची मला संधी त्या ठिकाणी उपलब्ध झाली. शेतकऱ्याचा विचार करत होतो, परंतु माझ्या शेतकरी भगिनीचा विषय मला मांडता आला. आणि तो विषय मांडत असताना आपण सर्वांनी कदाचित ज्यांनी माझं फेसबुक बघितलं असेल त्याच्यात बघितलंय की मी त्या ठिकाणी उदाहरण दिलं होतं की आमच्या बंधूंपेक्षा सुद्धा आमची शेतकरी भगिनी जी असते ती किती चिकाटीनं काम करते, किती काटकसरीनं काम करते आणि त्या व्यवसायामध्ये कसा नफा मिळवून देते, याचं उदाहरण मी त्या विधान परिषदेच्या सभागृहामध्ये मी त्या ठिकाणी निश्चितपणे दिलं. आणि ते सगळ्यांनाच आवडलं. जे शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलत होते ती वास्तविकता ज्यावेळेस मी मांडली तर ते त्यांना सुद्धा आवडलं. आणि त्यांनी सभागृह संपल्यानंतर माझं अभिनंदन केलं की तुम्ही खऱ्या अर्थानं तुम्ही ग्राउंडवरचा जो विषय होता तो तुम्ही या ठिकाणी मांडला. आणि त्याच्यामध्ये मंत्री महोदयांनी तिथं तो विषय घेतला आणि त्याच्यामधले मी जे सूचना केल्या होत्या त्या सूचनेचं अनुपालन करण्याचा शब्द सुद्धा त्यांनी सभागृहामध्ये दिला. आणि म्हणून मला सांगायचा उद्देश आहे की आमची भगिनी, आमची माता भगिनी ही अगदी कष्टानं काम करत असते आणि त्या कष्टाच्या माध्यमातूनच ती आपल्या कुटुंबाला पुढे नेत असते. आणि म्हणूनच ताई, पुन्हा मी एकदा आपल्या या मानसी कलेक्शनला खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमचे उत्तरोत्तर भरभराटी हो हीच शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि थांबतो. धन्यवाद. आमदार अनुराधाताई आल्या, सुहास भाऊ आले, त्यांचे मी खूप धन्यवाद आहे. आणि माझा कार्यक्रम सगळ्यांनी येऊन खूप प्रशस्त आणि सुंदर केलाय, त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप आभारी. ताई, स्टार्टिंगला तुमचं छोटा बुटीक होतं, आता भरभराट करून मोठं बुटीक बांधलं, काय म्हणाले याबद्दल? सुरुवातीला मी घरापासून सुरुवात केली, तिथून मी एक छोटस दुकान चालू केलं. त्याच्यानंतर माझं हे इनॉग्रेशन आता मी परत मोठ्याने केलंय. आता कोणकोणत्या व्हरायटीज काय काय ठेवलेले? साड्यांमध्ये मी सगळ्या टाईपच्या साड्या ठेवलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये कॉटन झालं, सिंथेटिक झालं, म्हणजे ऑल टाईप साड्या वगैरे, रेडीमेड ड्रेस वगैरे. हो, रेडीमेड ड्रेसेस, म्हणजे सगळं ऑल ठेवलेलं आहे. या गावी तुम्हाला सहकार्य, तुमच्या मिस्टरचे कसे सहकार्य लागते? सगळ्यात जास्त सहकार्य कोणाचं असेल तर ते माझी मिस्टरच आहेत, ज्यांनी मला प्रत्येक क्षणाला मला सोबत आहेत माझ्या. ते दोन लोकप्रतिनिधी बनवले, काय वाटतं तुम्हाला? छान वाटलं. आणि सगळं जे कार्यक्रमाचं नियोजन केलं ते आमचे मनोज भाऊजींनी केलं, त्यांच्यामुळे माझ्या कार्यक्रमाला खूप
आणि एक महत्वाची गोष्ट दिसून आली, महिलांची गर्दी खूप दिसून आली आजच्या हो. काळात. एवढं सहसा येत नाही आणि महिलांची गर्दी म्हणजे महिलांचा आवडता विषय आहे दुकान म्हणजे. संमत असल्यामुळे कदाचित हो आले हो हो. माझे म्हणजे सर्वांची जवळजवळ 30 वर्षापासून संबंध आहेत सगळ्या महिलांशी. त्याच्यामुळे माझ्या सगळ्या मैत्रिणीच म्हटल्या तरी चालेल. कस्टमर कमी पण मैत्रिणी जास्त आहेत सगळ्या. कोणकोणत्या प्रकारचे आपल्याकडे व्हरायटी मी ऑल टाईप ठेवते. कॉटन ठेवते, सिंथेटिक ठेवते, डिझायनर साड्या ठेवते, सगळ्या टाईपच्या ठेवते मी साड्या. रेट वगैरे कसं असतं? रेट तर माझे म्हणजे माझ्या हिशोबाने छानच आहेत, पण मी क्वालिटी मेंटेन केली. जे 30 वर्षापासून करते मी क्वालिटी मेंटेन केली. आता सध्या काही ऑफर चालू आहे? सध्या म्हणजे आज माझा फर्स्ट डे, तर मी ऑफर नक्कीच देईल सगळ्यांना. हे तर आहे. ग्राहकांना काय आव्हान म्हणजे आपण महिलांना काय आव्हान करणार? महिलांना हेच आवाहन करेल की तुम्ही सगळ्यांनी एकदा नक्कीच भेट द्या. एवढंच मी महिलांना आवाहन करू शकते. नाव सांगा. माझं नाव भारती संतोष चाबुकस्वार. विशेष आहे ही आधी लहानपणीपासून म्हणजे घरगुती चालवायची आधी, मग घरगुती नंतर आम्ही छोटे शॉप घेतले. त्यानंतर तिची जी जिद्द आणि चिकाटी बघून त्याला एक्सपान्शनला हेल्प पण केली आणि सर्वस्व सगळं तिचंच आहे याच्यामध्ये सहकार्य. नंतर रिनोव्हेशन साठी पण आम्हाला आमचे आर्मी कन्स्ट्रक्शन आले म्हणजे आमचे जे इंटेरियर डिझायनर आहेत ते आता सर समोरच आहेत. त्यांनी आम्हाला खूप हेल्प केली वेळेवर. रजत लासूरकर त्यांचं नाव आहे. बाकी आमची फॅमिली चापूसर फॅमिली, पाटील फॅमिलीचा पण कायम सहभाग आहे आमच्या सपोर्ट मध्ये. काय आनंद व्यक्त करशाल? हो, थँक्यू काय सांगा सर, आज ते आपलं उद्घाटन झालेलं? उद्घाटन एकदम छान प्रकारे झालेलं आहे आणि मॅडम आणि सरांसोबत काम करण्याचा अनुभव जर मी सांगायचं झालं तर अतिशय एक बेस्ट पद्धतीने एक्झिक्युशन पण झालेलं आहे. कुठल्याही डिसिजन मध्ये सरांचे पण इनपुट्स आणि मॅडमचे पण इनपुट्स सुंदर पद्धतीने त्यांनी मांडलेले होते. त्याच्यामुळे आम्हाला डिझायनिंग करताना सुद्धा खूप सोपं गेला सगळ्या गोष्टी. आणि पूर्णपणे कॉर्डिनेशन किंवा टीम वर्क किंवा सगळं जे काही त्यांचा सपोर्ट लागत होता प्रत्येक ठिकाणी ते हजर राहिले. आणि या प्रकारे खूप छान एक डिझाईन आपण क्रिएट केलेलं आहे यांचं. आणि मला खूप छान क्लायंट्स आहेत. वन ऑफ द गुड क्लायंट्स आय हॅव एक रिसेंट प्रोजेक्ट्स मध्ये. थँक्यू सो मच.